अंपायरला मोकळं कर. मी विनंती करेल आमचे तिन्ही अंपायर्स अर्थातच MC क्वालिफाईड अंपायर्स अर्थातच गजानन हिरेकर सर, विरल सर आणि आशुतोष सर, मी विनंती करेल आपण या. मी विनंती करेल आमचे अंपायर्स आपण या प्लीज. येस, मी विनंती करेल आपला सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. MC क्वालिफाईड अंपायर्स. येस, थँक्यू सो मच अंपायर्स, खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. त्याचबरोबर यस अंपायर्स या आशुतोष सर असतील या पण प्लीज. आपल्या सर्वांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. तिने अंपायर्स विनंती करेल. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खऱ्या अर्थानं मी विनंती करेल महाराष्ट्र स्टेट लेवलसाठी ज्या खेळाडूची आपल्या गावातून लेदर क्रिकेटसाठी अंडर-20 साठी निवड झाली, अभिमान या गावाचा, प्राऊड फील या गावाचा, आणि खऱ्या अर्थानं त्या खेळाडूची मॅच आहे म्हणून तो या स्पर्धेतून रजा घेतोय. मी विनंती करेल बनपुरीचा अभिमान आणि बनपुरीचा प्राऊड अर्थातच सुजय विजय पाटील. वेलकम सुजय. कॉलर टाईट झाली आहे बनपुरीकरांची आणि अभिमान वाटला. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करा. येस सुजय, वेल अभिमान वाटला सुजय, आणि खऱ्या अर्थानं या गावाचं नाव घेऊन तू सीमारेषे बाहेर गेलायस आणि त्याचा आनंद आम्हाला होतोय. तुला खेळताना बघून खूप छान बरं वाटेल. आणि सुजय काय बोलतोस बनपुरी प्रीमियर लीग थोडक्यात? खूप चांगला एक्सपिरियन्स होता. फक्त लेदरमध्ये आणि टेनिसमध्ये थोडासा फरक पडतो. तिथं थोडंसं फास्ट राहतं, इथं थोडंसं स्लो राहतं, तेवढंच. बाकी नियोजन मस्त केलेलं. पुढच्या वर्षी वाट बघशील स्पर्धेची? नक्की नक्की येणार. बनपुरीकरांना खूप प्रेम दिलं तुला. होय होय, खूप. आणि असेच खेळाडू इथून घडावेत आणि लेदर क्रिकेटसाठी जावेत अशी तुझी इच्छा असेल, आणि या मताशी काय बोलशील? हो हो नक्कीच. आत्ताशी सुरुवात आहे. अजून खूप खेळाडू मी बघितले, टॅलेंट आहे खूप त्यांच्यात. थँक्यू सो मच. तू आलास, या स्पर्धेची शोभा वाढवलीस. आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो मनापासून. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं 2 दिवस समालोचन आपण ऐकलं. मी विनंती करेल मुंबईवरून खास या स्पर्धेसाठी ज्यांना मात्र मागणीचे अंपायर, मागणीचे समालोचक, पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा लाडका आवाज लहू जाधव सर, मी विनंती करेल आपण या सर. आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. लहू जाधव सर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा या भागामध्ये आलेत ते, आणि समालोचन क्षेत्रामध्ये बरीच प्रगती त्यांनी देखील केली. आम्ही त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच लहू सर. त्याचबरोबर मिकी माऊस, खऱ्या अर्थानं मल्हारमाळी म्हणजे स्पर्धा भिवंडी, कल्याण भिवंडी, रायगड नाईट स्पर्धेमध्ये मल्हारमाळीची संपूर्ण टीम असते. 2 आपण पाहिले, मात्र 9 जण या मल्हारमाळीच्या टीममध्ये. मी विनंती करेल मोठू पतलू, आपण दोघांनी या मल्हारमाळीची संपूर्ण टीम, मोठू पतलू या दोघांनी खऱ्या अर्थानं हे काम देखील करतात, आणि मल्हारमाळीसोबत आपण पाहिलं तर त्यांचा छंद देखील जोपासतात. खऱ्या अर्थानं खूप मेहनत असते, कारण की ती कपडे आपण 5 मिनिटं पण घालू शकत नाही, एवढ्या आतमधून गरम त्या कपड्यात होतं. मात्र तरीही आनंद या खेळाडू संपूर्ण प्रेक्षकांना देत असतात. आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. येस, दोघांनी या आपण तुम्हा सर्वांचं आम्ही बनपुरी गावामध्ये मनापासून आभार व्यक्त करतो.
इतर बक्षीस समारंभाकडे आपण लगेचच जाऊयात. थोड्याच वेळात सर्व स्पॉन्सर्स असतील, सर्व संघमालक असतील, यांचे आपण सन्मान थोड्याच वेळामध्ये घेणार आहोत. स्पॉन्सर खऱ्या अर्थानं मी विनंती करेल आणखीन एक सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊयात. थोड्याच वेळामध्ये सन्मान सत्काराला मी सुरुवात करू आणि उद्घाटन माफ करा बक्षीस समारंभाला. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच निलेश नागवडे ती मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच दीपक चोरगे ती मॅन ऑफ द मॅच देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि थोड्याच वेळामध्ये आपण स्पॉन्सर्सचे सरपंच CJ11ची एक मॅन ऑफ द मॅच जी होती ती कोणाला होती देखील राहिलेली आहे, ती देखील तुम्हाला पोहोचवली जाईल. जालिंदर मोकाशी साहेब यांच्याकडून दीपक चोरगेच्या प्रत्येक षटकाराला जे 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते दीपक चोरगे मी विनंती करेल ते 1500 रुपये तुम्हाला पोहोचवले गेले. थँक्यू सो मच जालिंदर मोकाशी साहेब. मी विनंती करेल दीपक चोरगे आपण या. दीपक चोरगे या व्यासपीठावरती. येस त्यांचा लहान मुलगा आहे तो त्यांच्या शुभ हस्ते ते दिलं जाईल. 1500 रुपये 3 षटकारात हजेरी निघाली. आणि अर्थातच सब लेफ्टनंट अर्थातच अभिषेक मोकाशी सर यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक चौकाराला आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपये होतं. ते कॅल्क्युलेशन करून आम्ही कळवू आणि ते खेळाडूंपर्यंत जरूर पोहोचवलं जाईल. चला कमिटी विनंती करेल जाऊयात आपण बक्षीस समारंभाकडे.
जाऊया स्पॉन्सरकडे आपण. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि कोणाच्या सर्वात पहिल्यांदा स्टेज स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेचा स्टेज दिला गेला, ते स्टेजचे स्पॉन्सर मी विनंती करेल कुमार दिग्विजय पवार साहेब. जो उपस्थित असाल तर आपण या. कुमार दिग्विजय पवार साहेब, त्यांचे वडील असेल तर येस साहेब साहेब या प्लीज. मी विनंती करेल स्पॉन्सरसाठी, जे आमचे स्पॉन्सर आहेत. आमचे स्टेज सौजन्य दिग्विजयजी पवार साहेब यांचा सन्मान, आभार व्यक्त केले जातात. खऱ्या अर्थानं तुमच्यासारखे सर्व स्पॉन्सर आहेत म्हणून स्पर्धा खऱ्या अर्थानं मोठी होते, यासाठी आपले आभार व्यक्त केले जातात. त्याचबरोबर मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या कॅप्स होत्या ते कृष्णा मराठे, त्यांचा आभार व्यक्त करेल. शाल आणि बुके स्पॉन्सर आमचे भरतजी देसाई साहेब, यांचं देखील मी विनंती करेल आपण या. भरतजी देसाई साहेब, आदरणीय भरतजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून शाल आणि बुके स्पॉन्सर करण्यात आली आहे. थँक्यू सो मच. शाल आणि बुके स्पॉन्सर भरतजी देसाई साहेब यांचे देखील आभार व्यक्त केले जात आहेत. मनोरंजनासाठी जे मिकी माऊस जो मोठो पटलो तुम्ही पाहिला, त्याच्यासाठी जे स्पॉन्सर खऱ्या अर्थानं अनिलजी देसाई साहेब. मी विनंती करेन अनिलजी देसाई साहेब आपण असाल तर आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. अनिलजी देसाई साहेब मिकी माऊससाठी मोठू पतलूसाठी खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्याचबरोबर साजन मोकाशी मी विनंती करेल आपण देखील या. ऑप्शनचे संपूर्ण फॉर्म वगैरे जे क्रिएशन होतं त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं. मी विनंती करेल साजनजी मोकाशी यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. हे सर्व स्पॉन्सरचे जे सन्मान आहेत आम्ही कमिटीच्या माध्यमातून केले जात आहेत आणि यासाठी आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. त्याचबरोबर इंटरनेट, संपूर्ण इंटरनेट सेवा जी पुरवली गेली 2 दिवस या ओमसाय MTCला, आमचे विजयजी येळवे साहेब, त्यांचा देखील आभार व्यक्त केले जातील. या साहेब, विजयजी येळवे साहेब आपण असाल तर आपण देखील या. आपला देखील सन्मान यावेळी केला जाईल. त्याचबरोबर नाश्ता स्पॉन्सर म्हणजे नाश्ता सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, आमचे संदीपजी खोपडे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय संदीपजी खोपडे साहेब आपण असाल तर आपण देखील या. प्रदीप दादा, संदीपजी खोपडे साहेब, त्याचबरोबर इतर स्पॉन्सर्सकडे आम्ही जातोय. क्रिकेटचं संपूर्ण साहित्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलं आहे ते शांतारामजी गडुगले साहेब, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. आदरणीय शांतारामजी गडुगले साहेब आपण असाल तर आपण देखील या. क्रिकेटसाठी असलेलं संपूर्ण साहित्य. राहुल असेल तर राहुल या. त्याचबरोबर त्यांचा आभार व्यक्त करेल आणि प्रथमोपचार साहित्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय डॉक्टर गणेश पवार साहेब. मी विनंती करेल आपण असाल तर आपण देखील या. डॉक्टर गणेशजी पवार साहेब आपण असाल तर आपण या. आपला आभार व्यक्त केले जातील. त्याचबरोबर फटाके स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय, मी विनंती करेल भगवानजी मोरे साहेब आपण असाल तर आपण देखील या. आदरणीय भगवानजी मोरे साहेब यांचा देखील सन्मान मी विनंती अतिथी कक्षामध्ये केला जाईल.
विठ्ठल रुक्माईची छान मूर्ती यावी मात्र दिली जाते, त्यांची प्रत्येकजण आपल्या शोकेसमध्ये सांभाळून जरूर ठेवतो आठवण भेट म्हणून. त्याचबरोबर उदयमुख खेळाडूसाठी होम थिएटर या स्पर्धेला स्पॉन्सर केलं आमचे भास्करजी पाटील साहेब. विनंती करेल भास्करजी पाटील साहेब आपण असाल तर आपण देखील या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं उदयमुख खेळाडूसाठी होम थिएटर ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं भास्कर पाटील साहेब. मी विनंती करेल आपण असाल तर या. त्याचबरोबर पाणी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय, मी विनंती करेल शांताराम गडुगले साहेब उपस्थित नाही, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सन्मान स्वीकारायचा मी विनंती करेल. राहुल गडुगळे या, तो सन्मान आपण स्वीकारा प्लीज. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर पाणी सौजन्य म्हणजे महत्त्वाचा 2 दिवसाचा महत्त्वाचा खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप जी पाणी सौजन्य होती ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले संदीप खशाबा पवार साहेब, त्यांचा देखील विनंती करेल सन्मान अतिथी कक्षामध्ये केली जाईल. या संदीप दादा आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर चेंडू स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते महेंद्र कसबे साहेब. मी विनंती करेल महेंद्र दादा या, थोडेसे इंजर्ड झाले आजच्या दिवसामध्ये मात्र महेंद्र कसबे साहेब मी विनंती करेल येस या. आज जरूर इंजर्ड झालेत फिल्डिंग करत असताना. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मंडप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मंडप देण्यात आला स्पॉन्सर ते आमचे राहुलजी कुंभार साहेब, यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. राहुल दादा कुंभार आमचे मंडप सौजन्य. विनंती करेल रणजित दादा तो सन्मान स्वीकारायचा. मंडप सौजन्य आमचे राहुलजी कुंभार साहेब उपस्थित नाहीये, मी विनंती करेल रणजित दादा तो सन्मान स्वीकारतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल बेस्ट फिल्डर आणि फॅन व चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आले ते विद्यानंदजी पाटील साहेब. विनंती करेल आपण उपस्थित असाल तर आपण जरूर या. आदरणीय विद्यानंदजी पाटील साहेब खऱ्या अर्थानं बेस्ट फिल्डर आणि फॅन व चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले आमचे विद्यानंदजी पाटील साहेब, त्यांचे देखील आभार व्यक्त केले जातील. त्याचबरोबर बेस्ट गोलंदाज कूलर व चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आले ते प्रशांतजी महादेव पाटील साहेब. विनंती करेल आपण देखील या. बेस्ट बॉलर कूलर व चषक सौजन्य प्रशांत पाटील साहेब आपण देखील या. येस रवी दादा तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल बेस्ट बॅट्समन साठी कूलर व चषक स्पॉन्सर आमचे लाडके आबा अर्थातच संजयजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॅट्समनसाठी कूलर आणि चषक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या ते संजयजी पाटील साहेब आबा यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सर्व स्पॉन्सर्सचे यावेळी मात्र अगदी मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत. त्याचबरोबर मी विनंती करेल
समालोचक स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आले जयवंतजी देसाई साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. जयवंतजी देसाई साहेब आपण असाल उपस्थित तर आपण जरूर या. कॉमेंटेटर स्पॉन्सर जयवंतजी देसाई साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. विजेता विनंती करेल हा सन्मान आपणच स्वीकारा. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मैदान स्पॉन्सर ज्याच्या माध्यमातून देण्यात आले आमच्या बनपुरी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय मनोजी पाटील साहेब विनंती करेल आपण या दादा आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विनंती करेल या रणजित भाऊ या. मैदान स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या बनपुरी गावचे विद्यमान सरपंच मनोजी पाटील साहेब यांचे देखील आभार व्यक्त केले जातील या स्पर्धेची आठवण भेट देऊन. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाची गोष्ट देण्यात आली. घरी अगदी कामाला येईल अशी गोष्ट मॅन ऑफ द मॅचसाठी देण्यात आली. बऱ्याच माध्यमातून त्या मॅन ऑफ द मॅचचं कौतुक देखील केलं. बरेच आयोजक इथे आले आणि त्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी ते पाहिलं जार आणि त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी देखील आपल्या स्पर्धेला इथून पुढे जारच देण्याचं अगदी ठरवलंय. असे बरेच आयोजक आज आले होते आणि मॅन ऑफ द मॅचसाठी जे जार ठेवण्यात आले ते भारतीय नौदलमधले आजचे सब लेफ्टनंट अभिषेक मोकाशी सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये मी विनंती करेल स्वीकारायचा आहे. सर त्यांचे वडील आहेत आणि साहेब आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. प्राऊड फील आहे या बनपुरी गावाचा, अभिमान आहे या बनपुरी गावाचा आणि खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो की बनपुरी गावातून आमचे सब लेफ्टनंट अभिषेक मोकाशी सर या बनपुरी गावातले आहेत. हा अभिमान खऱ्या अर्थानं आम्हाला सांगत असताना वाटत असतो. थँक्यू सो मच. आज अभिषेक सर जरूर ही स्पर्धा लाईव्ह पाहत होतो ते देखील या स्पर्धेचे घटक बनले होते. मी त्यांचा आभार व्यक्त करेल. पुढच्या वर्षासाठी जे स्पॉन्सरशिप आहे ती कंटिन्यू राहील. मी विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या. साहेब खऱ्या अर्थानं असे स्पॉन्सर आहेत म्हणून स्पर्धा यशस्वी होते आणि तुम्हा सर्वांचं प्रेम सातत्याने असंच राहो. आमच्या या पंचांच्या स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या सन्माननीय निवासराव शिवाजीराव पाटील. निवासदादा MS धोनीचे कट्टर फॅन, कट्टर समर्थक अर्थातच निवासराव शिवाजीराव पाटील त्यांचे वडील आहेत. आम्ही विनंती करेल दादा आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. आप्पा आहेत आणि यावेळी मात्र अगदी आप्पा हा सन्मान स्वीकारतील. विठ्ठल रखुमाईची सुबक अशी मूर्ती आठवण भेट या स्पर्धेची खऱ्या अर्थानं दिली जाते. आमचे पंच स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले थँक्यू सो मच. मनापासून आभार. मालिकावीरसाठी TV स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले मालिकावीरसाठी खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप ठेवण्यात आले ते आमचे समाजसेवक जगन्नाथजी देसाई साहेब. मी विनंती करेल साहेब आपण उपस्थित असाल तर या सन्माननीय आदरणीय जगन्नाथजी देसाई साहेब. आबा विनंती करेल हा सन्मान आपण स्वीकारायचा. आबा खऱ्या अर्थानं मालिकावीरसाठी TV स्पॉन्सर समाजसेवक जगन्नाथजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून TV स्पॉन्सर देण्यात आले त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर यूट्यूब स्पॉन्सरशिप म्हणजे या 2 दिवस ओमसाई MTC वरती तुम्ही स्पर्धा पाहिली आणि यूट्यूब स्पॉन्सर खऱ्या अर्थानं स्वर्गीय दादासाहेब मोकाशी यांच्या स्मरणार्थ माननीय सन्माननीय अभिजित मोकाशी व सन्माननीय विश्वजित मोकाशी यांच्या माध्यमातून देण्यात आले. यूट्यूब स्पॉन्सर शरद मोकाशी साहेब मी विनंती करेल साहेब आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. खऱ्या अर्थानं विठू रुक्माईची ही घरामध्ये ठेवता येईल आठवण भेट अशी दिली जाते. वा या स्पर्धेला खऱ्या अर्थानं स्पॉन्सर देखील खुश होतील की आम्ही काहीतरी दिलं आणि रिटर्न गिफ्टमध्ये आम्हाला काहीतरी भेटलंय. म्हणजे एखादी ट्रॉफी आपण दिली तर ती कुठे पडून राहते ते कळत नाही. मात्र ही अगदी देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी विठू रुक्माईची मूर्ती असेल किंवा छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती असेल काळजी घ्यायची या सर्व गॉड गिफ्टेड या सर्व गिफ्टची. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आले खऱ्या अर्थानं
बनपुरी प्रीमियर लीग 2024चे अध्यक्ष, समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांची महत्त्वाची द्वितीय क्रमांकाची पारितोषिक आणि चषक राहील आहे, आमचे सन्माननीय संतोषजी मोकाशी साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. येस दादा, विनंती करेल आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर विठ्ठल रखुमाईची अगदी ही सुबक मूर्ती म्हणजे या स्पर्धेची आठवण भेट आहे, ही नेहमी तुमच्यासोबत आठवण राहील. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचा आपुलकीचा हात, प्रेमाचा हात, साथ ही नेहमी अशी सोबत राहो. त्याचबरोबर मी विनंती करेल, खऱ्या अर्थानं बनपुरी गावचे आणि बनपुरी प्रीमियर लीगचे आमचे विद्यमान आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण पाठबळ दिलं गेलंय, पुढील वर्षी देखील बरीचशी आयडिया आणि बरेचसा प्लॅन, बराचसा प्रोजेक्ट या स्पर्धेचा त्यांच्या माध्यमातून आत्तापासून क्रिएट केला. आपल्या गावातील खेळाडू हा सातत्याने खेळत राहिला पाहिजे आणि आपल्या गावातील खेळाडू खेळतो म्हणजे बनपुरी गावाचं नाव हे मुंबई, नवी मुंबईपर्यंत गेलं पाहिजे. क्रिकेट जोपर्यंत मी आहे तोपर्यंत थांबलं नाही पाहिजे. त्यांच्या घरामध्ये क्रिकेट जगलं जातं, त्यांच्या घरामध्ये क्रिकेट गिरवलं जातं आणि खऱ्या अर्थानं बनपुरी प्रीमियर लीगचे आमचे आधारस्तंभ महेश पाटील कंपनीचे सर्व आमचे सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण करूयात. वेलकम साहेब. खऱ्या अर्थानं खूप आनंद होतो. डाऊन टू अर्थ काय असतं, साधेपणा काय असतो. आणि मगाशी चर्चा केली की आपण नाव पहिल्यांदा कमवलं पाहिजे म्हणजे लोकांच्या अगदी मनापर्यंत आपलं घर तयार होतं. आणि खऱ्या अर्थानं असं कुठलं गाव नाहीये जिथे महेशजी पाटील साहेब यांचं नाव नाहीये. हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय ज्यांनी बनपुरी प्रीमियर लीगला खऱ्या अर्थानं दर्जा दिलाय. म्हणजे सध्या ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये नामांकित स्पर्धेची यादी जर काढली तर बनपुरी प्रीमियर लीग हळूहळू एक रँक वरती जाते आणि खऱ्या अर्थानं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं थोड्याच वेळामध्ये पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. मी विनंती करेल विशेष सहकार्य ज्यांचा या स्पर्धेसाठी लाभले, मी विनंती करेल आमचे हरीशजी पाटील साहेब विनंती करेल आपण या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये. धीरजजी पाटील साहेब विनंती करेल आपण या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विशेष सहकार्य सूरजजी पाटील साहेब मी विनंती करेल आपण या विशेष सहकार्य ज्यांचं या स्पर्धेसाठी लाभले आदरणीय सूरजजी पाटील साहेब. त्याचबरोबर विशेष सहकार्य आमचे बाचोलीकर दादासो गुरव साहेब विनंती करेल आपण असाल तर आपण या. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे सन्माननीय रवी पवार साहेब विनंती करेल आपण असाल तर आपण देखील या. त्याचबरोबर विनंती करेल संदीपजी पवार साहेब यांचं देखील विशेष सहकार्य लाभले आपण देखील या साहेब. संदीपजी सचिनजी पाटील साहेब यांचं देखील विशेश सहकार्य या स्पर्धेला लाभले. बाबा पवार साहेब यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. मी विनंती करेल जे उपस्थित असतील त्यांना विनंती करेल आपण त्वरित व्यासपीठावरती आलात तर बरं होईल. त्याचबरोबर विशेष सहकार्य बलराजजी गुरव साहेब यांचं देखील मी आभार व्यक्त करेल. अनिलजी देसाई साहेब यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. त्याचबरोबर सनी कंक त्यांचे देखील मी आभार व्यक्त करेल. सनी कंक यांचे देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी जरूर लाभले. त्याचबरोबर अथर्व पाटील यांचे देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी जरूर लाभले. वेदांत पाटील यांचे देखील मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर राहुलजी देसाई साहेब यांचे देखील मी आभार व्यक्त करेल. सर्व विशेष सहकार्य ज्यांचा या स्पर्धेला लाभलं गेले त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं पुढील सन्मानाकडे आपण जाऊयात. त्याचबरोबर जगन्नाथजी मोकाशी साहेब मी विनंती करेल आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय जगन्नाथजी मोकाशी साहेब विनंती करेल आपण या साहेब आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे आदरणीय जगन्नाथजी मोकाशी साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय.
त्याचबरोबर विनंती करेल शिवाजी देसाई साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमच्या जगन्नाथजी मोकाशी साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर शिवाजी देसाई साहेब मी विनंती करेल आपण देखील या साहेब, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय शिवाजी देसाई साहेब. त्याचबरोबर मी विनंती करेल भरतजी देसाई साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय भरतजी देसाई साहेब. भरतजी देसाई साहेब विनंती करेल आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर संजयजी देसाई साहेब विनंती करेल आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. बाळासाहेब पाटील साहेब विनंती करेल आपण देखील या साहेब, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब मी विनंती करेल आपण देखील या. त्याचबरोबर विनंती करेल बाबासाहेब मोकाशी साहेब, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय बाबासाहेब मोकाशी साहेब. आमचे सन्माननीय शिवाजी पाटील साहेब मी विनंती करेल साहेब, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय शिवाजी पाटील साहेब. त्याचबरोबर सुरेशजी सपकाळ साहेब आबा आलेत, आबांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर सुरेशजी सपकाळ साहेब विनंती करेल आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सुरेशजी सपकाळ साहेब. आबा पाटील साहेब मी विनंती करेल आपण या. अनिलजी पाटील साहेब म्हणजे आबा पाटील साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे सुनीलजी पवार साहेब विनंती करेल साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सुनीलजी पाटील साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. हिंदूराव पाटील साहेब देसाई साहेब, हिंदूराव देसाई साहेब मी विनंती करेल आपण देखील या अण्णा, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर शंकरजी मुगडे साहेब विनंती करेल आपण देखील या साहेब, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. शंकरजी मुगडे साहेब साहेब आपण देखील या. त्याचबरोबर शंकरजी मुगडे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अतिथी देवो भव आहे आणि आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती पाळावी लागते, ती करावी लागते. ती बनपुरी प्रीमियर लीग मध्ये आम्ही करत आहोत. त्याचबरोबर माने साहेब देखील अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. माने साहेबांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर सन्माननीय दिनकरजी माने साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर चंद्रकांतजी मोकाशी साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय चंद्रकांतजी मोकाशी साहेब. चंद्रकांतजी मोकाशी साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय राजेजी तांबेकर साहेब मी विनंती करेल आपण या. आदरणीय राजेजी तांबेकर साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. पहिल्या दिवशी जी बैलगाडी तुम्ही पाहिली म्हणजे सोन्या, आणि सोन्या ज्यांचा बैल आहे ते आमचे आबाजी पाटील म्हणजे बाळू दादा, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विनंती करेल या.
आबाजी पाटील अर्थातच बाळूदादा या विनंती करेल आपण यायचे बाळूदादा. पहिल्या दिवशी जो सोन्या बैल पाहिला, जी बैलजोडी पाहिली ते आबाजी पाटील साहेब आणि संजयजी गुरव म्हणजे दादा गुरव साहेब, आपण दोघांनी आपल्या दोघांचा सन्मान केला जाईल प्लीज. इतर पुढील सन्मानाकडे आपण जाऊयात. दीपकजी देसाई साहेब आबा यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विनंती करेल आबा आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावरती या. येस या साहेब, मी विनंती असेल तर आपण व्यासपीठावरती जरूर या. गणेशजी गुरव साहेब, मी विनंती करेल आपण उपस्थित असाल तर आपण या. या मैदानाचे खऱ्या अर्थानं, या शेतीचे, या जागेचे खऱ्या अर्थानं मालक आणि मी विनंती करेल सन्मान्य आदरणीय गणेशजी गुरव साहेब, खऱ्या अर्थानं आपण या व्यासपीठावरती. दादासो गुरव साहेब, मी विनंती करेल या जागेचे खऱ्या अर्थानं, या शेतीचे जे मालक आहेत म्हणजे ब्रँड शेती आणि या शेतीचे जे सर्व मालक आहेत ते गणेशजी गुरव साहेब, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. त्याचबरोबर बाळासो बाबूराव गुरव साहेब, बाळासो दत्तात्रय गुरव साहेब, त्याचबरोबर सुधीरजी गुरव साहेब, मी विनंती करेल आपण प्लीज या. आमचे जे या शेतीचे, या जागेचे जे मालक आहेत सन्माननीय गणेशजी गुरव साहेब, बाळासो बाबूराव गुरव साहेब, त्याचबरोबर बाळासो दत्तात्रय गुरव साहेब, धनाजी पवार साहेब, सुधीरजी गुरव साहेब. येस या, मी विनंती करेल खऱ्या अर्थानं तुमचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या जरूर होऊ देत, कारण की हल्ली वायफाय कोण देत नाही फुकट. एवढी जागा खेळण्यासाठी देणं आपल्या खेळाडूंना मन मोठं असावं लागतं आणि मन मोठं आहेत म्हणून या सर्वांचा सन्मान आम्ही खऱ्या अर्थानं, तुमचा सन्मान केल्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होत नाही. आम्ही सर्वांचा सन्मान करू इच्छितोय. आमचे सुधीरजी गुरव साहेब असतील, बाळासाहेब दत्तात्रय गुरव साहेब असतील. पण आज बांधामुळे मॅचेस बऱ्याचशा थांबल्या गेल्या, तेवढा बांध थोडासा पुढच्या अगदी ही स्पर्धा या जागेवरती अगदी छान बघायला भेटेल. तुम्ही सर्वजण असेच आमच्या पाठीशी राहा आणि तुमचं प्रेम सातत्याने असंच असू दे. तुमचं पुन्हा एकदा संपूर्ण बनपुरी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जे सर्व या जागेचे मालक आहेत, जे शेतकरी आहेत, तुम्हा सर्वांचं खूप मोठं योगदान लागलंय, खूप मोठं मन असावं लागतं. येस बाळूदादा या प्लीज. येस या या या, कारण की हल्ली बऱ्याचशा स्पर्धा यशस्वी होतात पण जागा मालक जागा देत नाही म्हणून स्पर्धा थांबलेत, असे देखील खूप गोष्टी घडलेत. पण तुम्ही सर्वजण नेहमी आमच्या सोबत राहा. इतर सन्मान या मात्र आपण जाऊयात. खऱ्या अर्थानं महत्त्वाचा सन्मान मी अतिथी कक्षामध्ये करण्यासाठी विनंती करेल. ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह पाहिली त्यांना विसरून चालणार नाहीये. खऱ्या अर्थानं डोंबिवली खोनी गाव अक्षय शेठ म्हात्रे 8182. विनंती करेल अक्षय शेठ आपण या, आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. अक्षय शेठ या, आपला सन्मान केला जाईल. खूप मेहनत या स्पर्धेसाठी लाभली आहे. येस 2 दिवस कंटिन्यू संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हातामध्ये ठेवलाय आणि कंटिन्यू मेहनत राहिली. अक्षय शेठचा लहान मुलगा देखील आलाय, तो देखील छान मेहनत करतो आणि संपूर्ण त्यांची आपण पाहिले तर 2 मिनिटं हा सन्मान असाच राहू दे, कारण की अक्षय शेठ बरोबर तुझ्या सन्मानाची बॅटरी खपली आहे, आवाज आला, ही पुरं ध्रुव असेल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर संपूर्ण त्याची टीम आहे. ध्रुव म्हात्रे असेल, नीरज फराट असेल, प्रणय ठेंबरे असेल, मनवेद देखील आज आहे. मित्रांनो 5 ते 6 कॅमेरे म्हणजे सेटअप आहेत आणि अक्षय म्हात्रेला या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मला वाटते नुकसान झालं असेल, कारण त्याचा ड्रोन ॲक्सिडेंटमध्ये ड्रोन त्याचा खाली पडला आणि अगदी नाहीतर या फायनलचं एक छान दृश्य त्यांना जरूर टिपलं असतं. पुढच्या वर्षी आपण पाहिलं तर त्याचा ड्रोन या संपूर्ण फायनलचं जरूर चित्र घेईल आणि येस अक्षय म्हात्रेचा सन्मान केला जातो. थँक्यू सो मच अक्षय, खूप मेहनत राहिली तुझी प्रत्येक स्पर्धेला, तुझ्यामुळे ही स्पर्धा आणखीन ग्लॅमर येतं, यामध्ये शंका नाही आहे. अक्षय कसं वाटलं प्रेम आणि कसं वाटली बनपुरी? खूप छान.
खूप छान. आणि कसं राहिले या स्पर्धेचा अनुभव? एकदम जक्कास. थँक्यू सो मच. ये बाबा. गाव तर खूपच छान आहे, त्याबद्दल काय नाही. काल थोडासा झाला ड्रोनचा प्रॉब्लेम. मला भरपूर काही दाखवायचा होता लाईव्हला, आपले मंदिरं वगैरे पूर्ण बनपुरी. पण पुढच्या वर्षी मी पैसे गेले तरी चालेल, ड्रोन नवीन घेणार आणि पूर्ण दाखवणार परत. माझी मोठी इच्छा आहे. अक्षय शेठ या कोणी गाववाल्याला का म्हटलं जातं त्याच्या मागचं कारण वेगळी आहेत. तो राहतो साधा. जाऊयात महत्त्वाचा सन्मान ज्या व्यक्तीमुळं खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूची स्वप्न पूर्ण होत राहिलेत, पूर्ण इथून पुढेही होत राहणार. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं पाटण तालुका टेनिस क्रिकेटला न्याय दिलाय. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थानं स्पर्धा कशी असते, आयोजन कसं असतं काही माहिती नव्हतं. आणि ज्या व्यक्तीनं पाटण तालुका टेनिस क्रिकेटला न्याय देऊन पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट 18 असोसिएशन एकत्र आणून नवी मुंबईतली सर्वात मोठी स्पर्धा करून दाखवली, तो अध्यक्ष शिवा द बॉस, त्याचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. 18 असोसिएशन एकत्र आणणारा, ना भूतो ना भविष्य, आणि शिवा जाधव बॉसचा सन्मान करतोय. सॅल्यूट आहे या व्यक्तीला, कारण की हा हार मानत नाही. देखते समुद्र कितना घेरा है हे त्याचं वाक्य नेहमी आम्हाला आठवतं. आणि नेहमी त्या वाक्याशी तो प्रामाणिक राहतो की प्रत्येक गोष्टीत हात टाकला की पश्चिम महाराष्ट्राची मोठी स्पर्धा 10 वर्ष लागले एकट्यानं करून दाखवली ती स्पर्धा. आणि अध्यक्ष काय बोलशील, बनपुरी प्रीमियर लीग आपण खूप स्पर्धा आता आहे, 1.5 महिना याच भागामध्ये सगळीकडे आहोत आपण, कंटिन्यू स्पर्धा सगळ्या करतोय. काय बोलशील बनपुरी प्रीमियर लीग? मी जास्त बोलत नाही, पण एकच बोलतो की गावच्या ठिकाणी एवढं मोठं आयोजन करणं खूप कठीण असतं. तरी पण यांनी खूप छान केलं, कारण मुंबईला कसं कॉल केला की सर्व हजर असतात, पण गावच्या ठिकाणी कुठली गोष्टीला डायरेक्ट कराड किंवा डेबेवाडी. खूप छान झालं. थँक्यू सो मच. आणि तू नेहमी आमच्या पाठीशी राहावा, ताकद आहेस तू. आणि जाऊयात आपण संघ मालक महत्त्वाचे राहिलेत आपल्या स्पर्धेसाठी, आणि सर्व संघ मालकांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. खऱ्या अर्थानं सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल रिअल स्पोर्ट्समन या टीमचे संघ मालक अशोकजी पाटील सर, विनंती करेल आपण या रिअल स्पोर्ट्समन या टीमचे संघ मालक अशोकजी पाटील सर, विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. येस कृष्णा, विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अण्णा कंक आयकॉन खेळताना दिसला. अमर कंक चॉईस प्लेअर, संघ कमबॅक करून दाखवलं या टीमनं. रिअल स्पोर्ट्समन टीम, अशोक पाटील सर. ऑप्शनला देखील आपण पाहिलं तर या टीमनं चांगल्या पद्धतीने खेळाडूंना तयार केलं, खेळाडूंना घेतलं गेलं. जे खेळाडू आहेत त्यामध्ये अण्णा कंकने संपूर्ण टीम तयार केली. आणि खऱ्या अर्थानं संघ मालक महत्वाचे आहेत, ते आहेत म्हणून स्पर्धा आहे, ते आहेत म्हणून लीग आहे. तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी असंच राहावं यासाठी सन्मान केला जातोय. बनपुरीकरांची मायेची उबदार शाल यावेळी मात्र दिली जाते. रिअल स्पोर्ट्समन या टीमचे संघ मालक सर, संघ मालक म्हणून कसं वाटलं, आणि या स्पर्धेला संघ घेतल्यानंतर काय तुमच्या भावना असतील की हो मी संघ घेतला आणि त्यानंतरच्या भावना? खरं तर गेल्या वर्षी मी पहिल्यांदा भालेकरवाड या ठिकाणी आपल्या ज्या दुसऱ्या पर्वातल्या स्पर्धा झाल्या त्यासाठी उपस्थित होतो, आणि ते पाहून मी फार भारावून गेलो होतो. आणि खऱ्या अर्थानं मी महेश पाटलांना त्या ठिकाणी विनंती केली की आपण आता लक्ष घालूया आणि ह्या स्पर्धा आपल्या इथं भरवूया. आणि ते खऱ्या अर्थानं ही जी तुमची क्रिकेट कमिटी आहे, मी त्यांना अक्षरशः सलाम करतो, मी त्यांचं अभिनंदन करतो की हे फार मोठं काम आहे, तुम्ही ते करून दाखवलं. आणि आमचं एक स्वप्न होतं की मला वाटतं 10-12 वर्ष डॉक्टर खंड पडला, इथं फार चांगल्या पद्धतीनं सामने होतात आणि प्रेक्षक गावातल्या महिलासुद्धा मुलीसुद्धा बघायला येतात, आणि सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फेटलं. त्यासाठी या कमिटीला त्याचं श्रेय जातं. आणि मी या कमिटीला एक आश्वासन देईन की इथून पुढं आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. आणि पुढल्या वर्षी मी संघ मालक आहे आणि तुम्ही सांगाल ते बक्षीस मी द्यायला तयार आहे. मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. थँक्यू सो मच, मनापासून आभार. त्याचबरोबर मी विनंती करेल वेदा वॉरियर्स टीमचे विजयजी देसाई सर, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. वेदा वॉरियर्स विजयजी देसाई.
अध्यक्ष बनपुरी प्रीमियर लीगचे संतोषजी मोकाशी शेठ, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सर्व संघ मालकांचे आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. अर्थातच वेदा वॉरियर्स, विजयजी देसाई, अशोक मोहिते आयकॉन होता या टीमचा, अमित सुर्वे चॉईस प्लेअर होता आणि वेदा वॉरियर्स टीमचे संघमालक विजयजी देसाई यांचा सन्मान या बेमात्र अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल केदार 11 या टीमचे संघमालक आमचे सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेब, मी विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. संघमालक म्हणून सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान करतोय. त्यांच्या मुलाच्या नावाने टीम खेळताना आपण पाहिली. केदार 11 आयकॉन सुरेश मोहिते खेळताना दिसला, संस्कार मोहिते देखील खेळताना दिसला या टीमचा. थँक्यू सो मच. फायनलला घेणार आहे थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर नाईकबा 11 या संघाचे प्रमोदजी पाटील साहेब, नाईकबा 11 संघाचे संघमालक प्रमोदजी पाटील साहेब, रणजित देसाई आयकॉन, समरजित देसाई चॉईस प्लेअर खेळताना दिसला नाईकबा 11 टीम मधून. कमबॅक चांगला राहिला होता या टीमचा आणि थँक्यू सो मच. तुम्ही संघ घेऊन बऱ्याच खेळाडूंना व्यासपीठ दिलं आणि आशा करतो पुढील वर्षी देखील ही टीम खेळताना दिसेल या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे जिजा रायडर या टीमचे संघमालक संतोषजी मोकाशी शेठ, आम्ही विनंती करेल आदरणीय महेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही देऊ इच्छितोय. जिजा रायडर या नावानं टीम खेळली. संतोषजी मोकाशी साहेब यांची किरण कंक आयकॉन आणि सनी कंक चॉईस प्लेअर या टीमचा खेळताना दिसला आणि हा सन्मान केला जातोय. जिजा रायडर अर्थातच संतोषजी मोकाशी शेठ यांचा सन्मान आमचे आदरणीय सन्माननीय अर्थातच महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. लकी अध्यक्ष त्याचबरोबर यशराज फायटर या टीमचे संघमालक सतीशजी देसाई साहेब, संदीपजी देसाई साहेब, मी विनंती करेल आपण या संदीपजी देसाई साहेब आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये अध्यक्षांच्या शुभ हस्ते केला जाईल. थँक्यू सो मच. आणि आशा करतो पुढील वर्षी देखील ही टीम खेळताना दिसेल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावरती म्हणजे रनरअप राहिलेल्या टीमचे ओनर CJ 11 चे चंद्रकांतजी जाधव साहेब, वा रनरअप राहिले तर ट्रॉफी आले अगदी घरामध्ये आणि बनपुरी प्रीमियर लीगची ट्रॉफी आहे. त्यांनी सन्मान घेताना सांगितले खबरदार, 2 शब्द फक्त, म्हणजे धन्यवाद जय हिंद असं काही 2 शब्द म्हणजे. चांगला खेळ झाला आणि बेस्ट एकदम साहेब पुढील वर्षी ही टीम नव्यानं आणखीन जोशनं खेळेल. नक्कीच आज सेकंड, पुढील वर्षी फर्स्ट साठी प्रयत्न असेल. होय. यस. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहो. आणि बनपुरी प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करणारी टीम, अर्थातच ज्यांनी मेहनतीची किंमत मोजली, अद्वैत वॉरियर्स या टीमचे ओनर अविनाश मोकाशी शेठ, वेलकम. वा, विनंती करेल अध्यक्ष. खूप छान. स्वप्न अद्वैत वॉरियर्सचा प्रवास खूप खडतळ होता, टेन्शन मध्ये होती टीम, पॅव्हेलियन मध्ये शांत बसलेली. आणि तदनंतर संघ मालकांचा सन्मान आम्ही करतो. अविनाशजी मोकाशी या टीमचे ओनर आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. त्यांचा लहानगा देखील आहे. येस, अद्वैत देखील आहे आणि लकी आहे अद्वैत खऱ्या अर्थानं टीम साठी. संघ अद्वैत वॉरियर्स अद्वैत देखील आहे. आणि अविनाश दादा काय व्यक्त होतील? खूप छान खेळलेत आमचे सर्व प्लेयर, त्यांचं अभिनंदन पहिल्यांदा मानतो मी. टीमनं कमबॅक कसा केलाय? अडचणीत होती टीम, पॉईंट टेबल कसे होतात आणि कसे नाही, पॉईंट खूप कमी पडले होते आणि कमबॅक कसा राहिला टीमचा? खूप छान राहिलं. पुढील वर्षी देखील ही टीम दिसेल आम्हाला. दिसणार 100%. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि जाऊयात आता महत्वाच्या सन्मानाकडे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आता फायनल मॅचचा यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा सत्कार या समारंभाचा, 2 दिवस ज्या व्यक्तीनं
या स्पर्धेची उंची 7व्या आसमानावरती पोहोचवली आपल्या सुमधुर आवाजाने. ते आपल्या विभागातील लोकप्रिय कॉमेंटेटर किरणजी मस्कर यांचा सत्कार या ठिकाणी महेश पाटील साहेब आणि कमिटीचे अध्यक्ष संतोष मोकाश साहेब यांच्यातर्फे होतोय. किरण, खूप खूप धन्यवाद. बनपूरकरांना नक्कीच तुझा आवाज ऐकायला आवडला. आवाज या ठिकाणी पुढच्या वर्षासाठी आरक्षित झालाय आणि किरणला मी विनंती करतो की त्यांनी बनपुरी प्रीमियर लीग याबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. खूप छान स्पर्धा झाली. कंटिन्यू स्पर्धा यावर्षी चालू आहेत. म्हणजे पावसाळा पण आराम नाही. आणि त्यामध्ये होतं असं की कंटिन्यू स्पर्धा चालू असताना आम्हाला देखील आमच्या आवडीच्या स्पर्धा असतात. मी कंटिन्यू राहुलला आणि कृष्णाला बोलत होतो की पहिल्या वर्षी स्पर्धा झाली, दुसऱ्या वर्षी झाली, यावर्षी होईल का नाही मला माहीत नव्हतं. पण खूप लवकर फोन आला, डेट सुरक्षित ठेवली मी. पण ही स्पर्धा कशी होते कशी नाही. पण जेव्हा ऑप्शन बघितलं तेव्हा समजलं की स्पर्धा क्लास होणार आहे. स्पर्धा आणि काही स्पर्धा असतात, काही स्पर्धा आम्ही जीव लावून करतो. म्हणजे तुम्ही आम्हाला दिवसभर पाण्यावरती ठेवलं, काही ठेवलं, आम्ही एकही शब्दाने काय बोलणार नाही. कारण की स्पर्धा करून आमचं पोट भरत असतं. अशी स्पर्धा होती जिथे जीव लावून मी केलं. आवाज बसला असता तरी मी स्पर्धा उचलली असती. माझा एकच शब्द होता कृष्णन राहुलला, स्पर्धा मी 100% उचलणार. आणि ही स्पर्धा आणखीन यशस्वी झाली. पुढच्या वर्षी स्पर्धेचा दर्जा आणखीन वाढवूयात. आम्ही सगळेजण आहोत. ओमसा MTC, DJ अद्वैत आहे, आम्ही सगळेजण आहोत. स्पर्धा चांगल्या दर्जाची स्पर्धा, नाईट स्पर्धा असेल तर नाईट करूयात. चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण सगळ्यांनी नक्की करूयात. आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचं प्रेम मला भेटतं म्हणून माझं नाव होतं, म्हणून मला जास्त किंमत येते. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमची आपुलकी अशीच राहू दे. आणखीन गाजेल पण कधी माजणार नाही. थँक्यू सो मच. तुमच्या सर्वांचं प्रेम असंच राहू देत. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, उदयमुख खेळाडू, खूप काही आहे. 100पेक्षा जो वेगळा खेळ केलाय तोच एकटा चमकलाय. आणि सर्वात पहिल्यांदा बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. बेस्ट बॉलर साठी आहे कूलर. बेस्ट बॉलर साठी अर्थातच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट साठी कूलर ठेवला गेलाय. बेस्ट बॉलर मी विनंती करेल, येस कूलर आणायचा आपण वरती. बेस्ट बॉलरसाठी कूलर आपण पाहिलं तर प्रशांतजी महादेव पाटील साहेब. प्रशांतजी पाटील साहेब आपण उपस्थित असाल तर प्लीज या. प्रशांतजी पाटील साहेब. येस, हा सन्मान देण्यासाठी मी विनंती करेल प्रशांतजी महादेव पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले त्यांचे बंधू. मी विनंती करेल सर, आपल्या शुभ हस्ते सन्मान देतोय. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट, 6 विकेट घेऊन या स्पर्धेमध्ये मंगेश मोहिते. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. या बेस्ट बॉलर. तिथले खेळाडू असतील तर आपण देखील या मित्रांनो. इतरांसाठी टाळ्या वाजवा. जे जिथे टीम मीटिंग या ना, आज टाळ्या वाजवा, उद्या तुमच्यासाठी कोण ना कोण टाळ्या वाजवेल. शब्द आहे माझा. या जॉईंट व्हा आमच्यासोबत प्लीज 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 प्लीज. बरं वाटतं तुम्ही जॉईन झाल्यानंतर. या मंगेश आलाय. बापरे, कूलर. संसारातली एक गोष्ट आली आहे. थँक्यू सो मच. नेहमी इतरांचे फोटो टिपतो कॅमेरामध्ये, आज त्याचा फोटो सगळेजण काढतात. वेल यार मंगेश. बापरे, संस्कार. काय बोलतो मंगेश? ये, तुला माहिती आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा नियम किंवा माझा नियम की प्राईज घेता तर बोलावं लागेल किंवा प्राईज पुन्हा घेतलं जाईल. काय बोलतोस मंगेश? आली पहिली गोष्ट. कोणाला देणार? अरे म्हणजे कोणाला देणार तू? ही कोणाला देणार? घरी देणार. कोणाच्या? माझ्या. आणि काय बोलतोस, या स्पर्धेमध्ये तू वेगळा दिसून आला. मी मगासपासून चर्चा करतो. मंगेश नाही दिसला बनपुरी प्रीमियर लीगमध्ये. मंगेश वेगळा दिसलाय. काय कारण? तू सगळ्या प्लॅटफॉर्मवरती चमकलाय. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, ऑल प्लॅटफॉर्म तू चमकलाय. काही विशेष कारण, प्रॅक्टिस वगैरे या सर्व गोष्टी? मॅचच्या अगोदर जेव्हा आमची मीटिंग झाली टीमची कराळवाडीमध्ये, तेव्हा दीपक दादा बोलले की मला फक्त तू 100% दे, मी तुला प्राईज देणार.
बनपुरी प्रीमियर लीगमध्ये बनपुरीमध्ये खऱ्या अर्थानं तुझा आवडता खेळाडू आणि कोणाला बघून तू खऱ्या अर्थानं आणखीन जोशमध्ये येतो, इम्प्रेस कोणाला बघून होतो आवडता खेळाडू? माझे आवडते खेळाडू तर 3 आहेत, राहुल पाटील, दीपक चोरगे, अण्णा कंग. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच. हे घेऊन जाऊ शकतो तू. बेस्ट बॉलरचा किताब होता. अप्रतिम खेळ त्यानं केला. जाऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन साठी आपण पाहिलं तर संजयजी पाटील साहेब आबा यांच्या माध्यमातून कूलर आणि ट्रॉफी दिलेत. संजयजी पाटील साहेब उपस्थित असतील तर मी विनंती करेल आबा आपण या. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्यानं आपल्या फलंदाजीमधून बऱ्याच गोलंदाजांना आसमान दाखवलं. धावा केल्या टोटल 85. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 85 धावा, 85 धावा. मी विनंती करेल अर्थातच बनपुरी 11 या टीमचा सनी कंक. वेलकम सनी. जिजा रायडर या टीमचा. बनपुरीचा खऱ्या अर्थानं धान्या वाघ आहे, ड्रेसिंग मारून आलाय खास प्राइज घेण्यासाठी. ये परफ्यूम मालून आलाय. ये वा, लांबून केतन मात्रे वाटला, जवळ आल्यावर सनी दिसला. वेल यार, नाईटचा केतन मात्रे. बॉक्स देखील दमदार खेळतो तो. वेल यार सनील. हे कुठे जाणार तोच प्रश्न, म्हणजे मॅरिड आहेस का, लग्न झालंय का? काहीच नाही, म्हणजे वाचलायस. वय ओके चालेल. आणि हे जाणार कुठे? घरीच जाणार. काय बोलतोस बनपुरी प्रीमियर लीग बद्दल, कशा पद्धतीने व्यक्त होशील? पहिले तर बनपुरी प्रीमियर लीग म्हणजे 2 वर्ष झालेलीच होती, चांगलीच झाली होती, कोणती वाईट नव्हती. पण ह्या वर्षीची जी बनपुरी प्रीमियर लीगची सुरुवात होती ना, ती असं वाटत होतं कोणता तरी सण साजरा होतोय. एवढ्याच चांगल्या पद्धतीचं आयोजन, मोठं आयोजन चाललं होतं. पब्लिक एवढं आलं होतं की असं बघताना वाटत होतं की कोणती तरी यात्राच चालू आहे म्हणून इथे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ भेटतं. खेळाडू उदयमुख खेळाडू आणखीन शो होतात, पुढे येतात. मुंबईकडच्या खेळाडूंची जर चर्चा थांबवली तर ग्रामीण खेळाडू आपल्याला दिसतात. या शब्दाशी वक्तव्याशी काय सहमत होशील? ग्रामीण खेळाडूंमध्ये गावात बरीच मुलं खूप म्हणजे 14-16 वर्षांची आहेत. ते प्रॅक्टिसमध्ये देखील आम्हाला बॉल चांगले खेळवत होते, मॅचमध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. आणि जर असंच चालू राहिलं तर या मुंबईच्या प्लेयर्समुळे गावचे प्लेयर पण वर यायला वेळ लागणार नाही. वाव, क्या बात आहे यार. सिरियसली मी या गोष्टीशी सहमत आहे की गावचे खेळाडू नाही ऐकत. खऱ्या अर्थानं ते चतुर आणि ते चप्पळ असतात. आणि त्यानंतर पुढच्या वर्षासाठी असतील का तयार? पुढच्या वर्षीसाठी तर आवर्जून तयार असेल. आता तर खेळायला खूप मजा येते, कॉम्पिटिशन पण टफ झाले, गेम सगळ्यांचा बदलतोय, सगळ्यांना टफ देण्यासारखे आम्ही पण अजून तयारी वाढवू. आणि लास्ट प्रश्न, बेस्ट बॅट्समन भेटणं हे माहीत होतं म्हणून ड्रेसिंग आणि परफ्यूम मारून आलायस का? नाही नाही. थँक्यू सो मच. धन्यवाद, मनापासून आभार. जाऊया आता नेक्स्ट प्राइज कडे. हे कोणाला डेडिकेट? एक सन्मान राहिलाय जो मंडप खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून डेकोरेटर्स आमचे जे आहेत ते मंडप डेकोरेटर्स, मी विनंती करेल शरदजी कडव साहेब, मी विनंती करेल खूप छान मंडप डेकोरेटर शरदजी कडव साहेब. हा व्यासपीठ खऱ्या अर्थानं मला असं वाटलं की मुंबईवरून मागवलाय की काय, किंवा नवा रस्त्यावरून मागवलंय की काय, असं मला ऍक्च्युली वाटलं. कारण की एवढा मोठा स्टेज आपल्या भागामध्ये नाही भेटत आणि असे स्टेज बनवायला नवा रस्ता किंवा पाटणमधूनच डेकोरेटर्स बोलवावे लागतात. पण खूप भारी स्टेज बनवलाय आणि खऱ्या अर्थानं दर्जेदार स्टेज बनवलाय. साऊंड सिस्टीम असेल, लाईट असेल आणि खूप छान व्यासपीठ बनव, म्हणजे तुमची स्पर्धा व्यासपीठाने उचलली आहे हे मी खरं सांगू शकतो. खूप छान दादा. व्यासपीठ असा बनवलाय की एखाद्या स्पर्धेचा दर्जा वाढवण्याचं काम या व्यासपीठानं केलंय. आणि मी आल्या सुरुवातीलाच बोललो की व्यासपीठ बघितल्यानंतर हा नक्की मागवला कुठून व्यासपीठ, स्टेज कशा पद्धतीने छान. या स्पर्धा आणि मैदान तुम्ही अर्ध सजवून टाकलंय, तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊया आता नेक्स्ट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डरसाठी आपण पाहिलं तर अर्थातच या स्पर्धेला फॅन आणि चषक ज्यांच्या माध्यमातून विद्यानंदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर देण्यात आल्या.
आणि चषक देण्यात आलाय फॅन आणि अर्थातच प्राइज बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ब्रँडेड बजाज कंपनीचा फॅन आहे. आणि बेस्ट फिल्डर ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये कॅचेस पकडल्या नाही तर कॅचेस पकडल्यानंतर मॅच बनल्या गेल्या. एकाच मॅचमध्ये या खेळाडूनं महत्वाच्या मॅचमध्ये 2 कॅचेस आणि 1 रनआउट केला आणि तिसरी कॅच देखील पकडली, तेव्हा खऱ्या अर्थानं या खेळाडूनं टीमला मॅचमध्ये आणलं. तो राहुल पाटील बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. वेलकम राहुल. अप्रतिम. त्या ज्या कॅचेस पकडल्या तेव्हाच चर्चा झाली की बेस्ट फिल्डर दुसरा कोणी नाही आहे, कारण की तिथे मॅच बनल्या गेल्या, तिथे मॅच बनवली. एक कॅच होती ती त्याने डाईव्ह मारली, दुसरी कॅच होती तिथे देखील त्याने ओपनर बॅटरला माघारी पाठवलं, तिसरा रनआउट होता जो पळत गेला आणि स्टंपपर्यंत चेंडू फेकला, आणि चौथी कॅच पकडल्यानंतर बेस्ट फिल्डरचा किताब त्याला दिला जातोय. अप्रतिम. फॅन. बेस्ट फिल्डर राहुल, काय बोलशील? ज्या पद्धतीने तुम्ही लोकांनी मेहनत केली आणि मेहनत केल्यानंतर यासाठीच अट्टहास केला होता की हा शेवट आपल्याला बघायचा होता, गोड शेवट. काय बोलशील हा संपूर्ण प्रवास आणि त्यानंतर कशा पद्धतीने या स्पर्धेसाठी तुम्ही तयारी केली आणि आता कसं वाटतं हा संपूर्ण प्रवास? 30 तारखेला रात्री मुंबईवरून आलो आणि ज्या रात्रीपासून ज्या या ग्राउंडमध्ये आहे ना ते अजून इथंच आहे, घरी गेलोच नाही. मला माहिती आहे या गोष्टी कराव्या लागतात, बॉसला देखील चांगलं माहिती आहे. आयोजन करायचं म्हणजे घरदार सोडून द्यायचं, पण नाही का घरातून शिव्या भेटत? भेटतात पण ते ऍडजस्ट करायचं. असला फॅन घरी गेल्यावर कोण शिव्या देणार घरी गेल्यानंतर? आता हा फॅन कुठे आहे? आजीला, वाईफला, छोट्या मुलाला, कोणाच्या हातात पहिला जाऊन कोणाच्या हातामध्ये हा फॅन देणार? नाही, घरीच फॅमिलीच्या सर्वांच्या सोबत फोटो घेऊन. सर्वांच्या सोबत फोटो घेऊन. आणि कशा अर्थ या पुढच्या वर्षी तू कशा पद्धतीने स्पर्धा बघतो आणि काय डोक्यामध्ये थोडासा प्रोजेक्ट आहे? आता पुढच्या वर्षाचे आता काही बोलू शकत नाही, कारण की ते एक गुलदस्त्यात आहे. वा, हेच तर ऐकायचं होतं. गुलदस्ता. पुढच्या वर्षी छान गुलदस्ता ठेवला या संपूर्ण कमिटीनं. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी थोडंसं वेट वॉच करा, कारण की मॅन ऑफ द सिरीज काय आहे, कशी आहे, 2-2 धाब्याने मॅन ऑफ द सिरीज कशी बदलली त्याच्याबद्दल थोडंसं वेट अँड वॉच असू देत. मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून दिले गेले, इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण देऊयात उदयमुख खेळाडू, जो या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चमकलाय आणि तो खेळाडू या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं सेंटर ऑफ द अट्रॅक्शन बनला. उदयमुख खेळाडू. होम थिएटर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय भास्कर पाटील साहेब. मी विनंती करेल आपण असाल उपस्थित आपण या. भास्करजी पाटील साहेब, मी विनंती करेल. राजेंद्र पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. उदयमुख खेळाडू ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच जो खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकून आला, अंडर-20चा खेळाडू, ज्याची दखल महाराष्ट्र आणि स्टेट लेवल लेदर क्रिकेटने घेतली, तो सुजल पाटील उदयमुख खेळाडू. सुजय पाटील. सुजय नाहीये, मी विनंती करेल त्याचे वडील चुलते आहेत. येस या दादा. होम थिएटर. खूप छान, कारण की हा अभिमान असतो, एखाद्या गावाचा अभिमान असतो आणि हा अभिमानाने पुढे आम्हाला सांगायला खूप छान वाटतं की सुजय याच गावचा आहे. थँक्यू सो मच. जाऊयात मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेची खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज देण्यात आले, मालिका वीर टीव्ही आहे, 32 इंच LED टीव्ही जगन्नाथ देसाई साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली आहे. मी विनंती करेल साहेब या पण आपल्या शुभहस्ते आम्ही देऊ इच्छितोय. जगन्नाथजी देसाई साहेब यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द सिरीज यावेळी मात्र या स्पर्धेचा. येस, सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेब या. आपल्या दोघांचे शुभ हस्ते आम्ही देतोय. एकाचे शुभ हस्ते ट्रॉफी, दुसऱ्यांच्या शुभ हस्ते आम्ही LED टीव्ही देऊ इच्छितोय. 83 धावा, 2 विकेट घेऊन मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा कोण? किरण मस्कर. दीपक चोरगे. येस, हुशार आहेस म्हणून तू वेगळा दिसतोयस आणि म्हणून तू सगळ्यांपेक्षा वेगळी ड्रेसिंग मारून आला. दीपक चोरगे आणि राहुल पाटील पण या
बनपुरी प्रीमियर लीगचा मिस्टर BPL 2024 आहे राहुल पाटील. वेलकम. 84 धावा, 83 धावा, 2 विकेट, 1 स्टंप आउट, 2 कॅचेस. मॅच मध्ये मॅन ऑफ द सिरीज रँकिंगला राहिला राहुल पाटील. आधी फॅन गेला, आता टीव्ही गेले, आता कोणी काय बोलणार नाहीये. काय नाही विचारली पुढची BPL कधी आहे. सगळं माफ. पुढची BPL कधी आहे. वा. बाईट परत अगदी एकच प्रश्न होईल बाईटचा. वा अप्रतिम. काय करणार हे आता, कारण की ऑलरेडी असणार टीव्ही आहे, LED आहे, सगळं आहे टीव्ही, पण हे जर काय करणार. नाही, घरात LED टीव्हीच नाही आमच्या. काय बोलतो. ह्याच्यावर पहिलं काय बघणार. या टीव्ही ऑन केल्यानंतर पहिल्यांदा या टीव्ही वरती काय बघणार तू. सर्वात पहिल्यांदा मी या माझ्या टीव्हीवरती मी पहिला महेश पाटील चषक भरवला होता ना, तो बघणार. अरे वा, ये होईना बात. आणि थँक्यू सो मच. लहान मुलगा कुठे आहे तुझा बारक्या. येस, तो देखील या मैदानामध्ये कंटिन्यू दिसून आला. तर आता राहिला आहे सेकंड प्राइज आणि फर्स्ट प्राइज. या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं प्राइज आणि फर्स्ट क्रमांकाचं प्राइज. मला पण भेटा. मी विनंती करेल सेकंड प्राइज आणि फर्स्ट प्राइज देण्याआधी खऱ्या अर्थानं आधारस्तंभ महेशजी पाटील साहेब 2 मिनिटं तुम्हाला बोलवेल आणि अध्यक्ष संतोषजी मोकाशी शेठ दोघांना बोलवेल. एक दिल आहे, दुसरी धडकन आहे, दोनों जान आहे. बनपुरी की लाजवाब आहे, क्लास आहे. तुम्ही दोघे छान आहात, नेहमी सोबत राहा. आणि साहेब साहेब खऱ्या अर्थानं स्पर्धेचा पहिल्या दिवसाचा सुरुवात ती आपली व्हिडिओ छान आता व्हायरल होईल, त्याच्यामध्ये छान म्युझिक टाकली गेली आहे, सर्वांची बाईट होती. पण आता फायनल झाली, बक्षीस समारंभ, तो प्रवास होता. आता तुमच्या मनामध्ये काय आहे. सर्वांना नमस्कार. सर्व क्रिकेटर अतिशय म्हणजे पूर्ण जिद्दीने खेळताना पाहिलं. खूप मनोरंजन झालं. मंगेश हसतोय तिकडं. खूप मनोरंजन झालं. राहुलनं तर एवढं कष्ट घेतलं म्हणजे कुणाला जमलं नसतं, एवढं कष्ट त्यानं घेतलं. मी बघतोय तसं तो म्हणला तसा मुंबईतनं आलोय तो इथेच आहे स्टेजवर. तर सर्व क्रिकेट प्रेमीयांचं खूप खूप पुढच्या कपसाठी शुभेच्छा. आणि राहुल बरोबर वैभवनं पण कष्ट घेतलं. चंद्रकांत इथले जे मुलं आहेत त्यांनी सर्वांनी कष्ट घेतलं. शेखर आहे, रणजित आहे, खूप कष्ट घेतलं. असं सहजासहजी कुठलीही IPL होत नाही. मी बघतोय, मी फक्त बघत होतो, पण या मुलांना मला खूप खूप शुभेच्छा द्यावं असं वाटतं. खूप खूप मी त्यांचं कौतुक करतो. थोडंसं म्हणजे ज्यांना फर्स्ट प्राइज मिळालं त्यांना तर खूप खूप शुभेच्छा आहेतच. सेकंड प्राइजवाल्यांना पण पुढच्या वर्षी मिळेल. पुढं कष्ट करून थोडंसं मनाला लागून गेलं, पण ठीक आहे. तसं मी संघ मालक म्हणून मला पण पाहिजे होतं, पण नाही जमलं. ठीक आहे. पण खरंच मुलं खूप छान खेळत आहेत. पूर्ण गाव इथं उतरलंय असं वाटायला लागलं. कुठलंही राजकीय वातावरण नाही, काही नाही, फक्त खेळ. आणि आम्हा सर्वांना 40+ वाल्यांना जे खेळायला दिलं त्याबद्दल आम्ही सर्व खूप खूप आभार आहे. आणि खेळलो चांगलं, धडपायानं घरी गेलो. त्यामुळं घरच्यांनी पण घरात घेतलं, नाहीतर फार बिकट परिस्थिती आली होती पळताना. आमचा विकेट किपर कुठं कमलाकर आहे का. पुढच्या टीममध्ये घ्या त्याला कमलाकरला. तर मुलांना खूप चांगलं खेळा आणि लवकरात लवकर म्हणजे पुढचं आपण एक सीझन चांगलं घेऊ. राहुलच्या आणि वैभव असू द्या, रणजित, शेखर, सर्वांच्या पाठीशी मी आहेच. चंद्रकांत, कृष्णानं पण खूप मेहनत घेतली. परत किरण आहे सर. आणि आमचं ज्यांनी फर्स्ट प्राइज जिंकलं तिकडं माझा संघ होता भालेकरवाडीत, त्यावेळेला हारले, पण म्हणले आम्ही इकडं जिंकतो. त्याने जिंकलं.
तर त्यांचा बी खूप खूप शुभेच्छा. दीपक चोरगे म्हणजे वयाच्या 43व्या वर्षी फर्स्ट प्राइज घेतात म्हणजे खूप खूप कौतुक करण्यायोग्य आहे त्यांचं. ठीक आहे, एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं अध्यक्ष खऱ्या अर्थानं अध्यक्षाला बरंचसं टेन्शन असतं, कारण की तुम्ही अध्यक्ष असता. इथे एखादी गोष्ट जरी चुकली तरी तुम्हाला ती बघावी लागते, एखादी गोष्ट जरी नाही झाली तरी तुमच्यावरती नाव येतं. या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, दडपण तुमच्यावरती पण असतं. पण सर्व मुलांनी कशा पद्धतीने आत्तापर्यंत खेळ केला, त्यापेक्षा सर्व मुलांनी कशा पद्धतीने आयोजन केलं याच्याबद्दल मी विचारेल. हे आयोजन तुम्ही अध्यक्ष पदावरती असताना कशा पद्धतीने झालं आहे आणि कशा पद्धतीने सुरुवात करून घेतले या आयोजनाची? सर्वप्रथम मी कमिटीचं आभार मान्य करतो, कारण कमिटीतल्या लोकांनी भरपूर मेहनत केली. आता महेश पाटील साहेबांना त्या लोकांनी सर्व लोकांनी मेहनत घेतली. आणि त्याच्यानंतर मी विचारतो यांना की पर्व तिसरे कसं झालं, आवडलं का सर्वांना? ह्याच्यापेक्षाही पर्व चौथं अजून जोरात करायचं, आपल्याला पार करायचं आहे. जो मुलं एन्जॉय करतात, खेळतात, हेच आवडतं. आणि दुसरं काय, यांना जे लांबून बघणं आणि जवळून खेळणं यात पण फरक आहे. खेळून पण मजा येते आणि बघून पण मजा येते. आणि घरी असलो तर यूट्यूबवरनं बघतच बसतो. म्हणजे एक आवड क्रिकेटमुळे एक आवड निर्माण झालेली आहे. याच्यामुळं कित्येक वर्षातून, आता कालचाच माझा एक किस्सा सांगतो. 4 वर्षानंतर आम्ही नुसतं भेटतो मुलांना, म्हणजे वर्गमित्र आहेत किंवा काय, पण काल 1 तास गप्पा मारत बसलेलो आम्ही 4-5 जण. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण 10-15 वर्षानंतर आम्ही भेटलो एकत्र. एवढा वेळ 1 तास बसलो तरी, नाहीतर जो तो आपापल्या कामात असतो, फक्त हाय बाय करतो, निघून जातो. याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि सर्व बक्षीस दिले त्या सर्व मान्यवरांचा आभार आहे. त्याने असंच दरवर्षी सहकार्य करावं. आत्ताच इथं 3-4 स्पॉन्सर तयार झाले. ते बोलले आम्हाला पुढल्या वर्षी आम्हाला टीम पण देतो आणि बक्षीससाठी पण विचारा. ह्या वेळेला विचारलं नाही म्हणून ते काय बोलले नाहीत, पण पुढल्या वर्षी बोललेत विचारा आम्हाला, आम्ही नक्की बक्षीसं पण देऊ. आणि काय चुका वगैरे झाल्या असेल त्याच्याबद्दल क्षमा असावी सर्व खेळाडूंचे, म्हणजे अध्यक्ष या नात्यानं सांगतो. कारण कधी डिसिजन चुकतात, काय चुकतात म्हणून राग मनात धरू नका. खेळ आहे, इथंच विसरून जावा. ह्याच्यापेक्षाही पुढल्या वर्षी आपण अजून जोरात करू. ठीक आहे. थँक्यू सो मच. आपण 2 मिनटं जरूर थांबायचे. खऱ्या अर्थानं आदरणीय मंगेशजी पाटील साहेब विनंती करेल एक. केदार काय म्हणला? डे नाईट करायची पुढल्या वर्षी. बस बस बस. पहिल्यांदाच मी राहुलशी चर्चा केली होती डे नाईट करायचं. आणि केदार बी ह्या टुर्नामेंटमध्ये खूप चांगला खेळा, त्याला पण शुभेच्छा. केदारने शब्द दिला, आता ते झाला, पूर्ण विषय संपला. स्टॅम्प सही आणि झाला. मी विनंती करेल सन्मान खऱ्या अर्थानं एक राहिलेला आहे. सगळं एकत्र गाव, त्याची स्वप्न आहे, त्याची इच्छा, आणि नक्की आपण एक सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. आदरणीय महेशजी पाटील साहेब, आपल्या शुभस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितो. महत्वाचा सन्मान आहे. हा सन्मान नाही झाला तर आयोजन पूर्ण होत नाही. आणि हा सन्मान आहे बनपुरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष संतोषजी मोकाशी साहेब यांचा सन्मान आम्ही तुमच्या शुभहस्ते करू इच्छितोय. खऱ्या अर्थानं हा सन्मान करतोय तेव्हा खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी होते जेव्हा अध्यक्षांचा सन्मान होतो. आणि स्पर्धा आता यशस्वी झाली, अध्यक्षांचा सन्मान झाला. थँक्यू सो मच. मनापासून आभार. आमचे पाणी सौजन्य कमलाकर पाटील साहेब, मी विनंती करेल आपण या. आपला देखील सन्मान केला जातोय. कमलाकर पाटील साहेब विनंती करेल आपण या. त्याचबरोबर आणखीन काही सन्मान, फक्त 2 ते 3 सन्मान बाकी आहेत. मी विनंती करेल. गुणलेखक आमच्यासोबत जोडला होता, नशीब लक्षात आला, आम्हाला झोप लागली नसती, कारण की गुणलेखक आमच्या पाठीचा कणा आहे. गुणलेखक चुकला की आम्ही चुकतो आणि गुणलेखकामुळे आम्ही बरोबर बोलतो. सर्वात पहिल्यांदा खास मुंबईवरून स्पर्धा बघायला आला, पण ज्याला आवड असते ना तो कॉमेंटेटरच्या बाजूला स्कोर बुक घेऊन बसतो. इतर दिवशी कोणाला आवाज द्या, कोण स्कोरिंगसाठी येत नाही, पण खऱ्या अर्थानं बॉक्स टेनिस क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळणारा सुमित पाटील, त्याचा सन्मान आपण ॲज अ गुणलेखक तो होता. सुमित पाटीलचा सन्मान आम्ही करतोय. येस सुमित, वेल यार, थँक्यू सो मच सुमित. आणि स्पर्धा बघण्यासाठी खास तो गावी आलाय. थँक्यू सो मच. बॉक्स क्रिकेट खूप छान आणि दर्जेदार खेळतो.
आणि खऱ्या अर्थानं आणखीन एक सन्मान प्रणव पाटीलला विसरून कसं चालेल. प्रणव पाटील, येस प्रणव पाटील यायचंय ॲज अ गुणलेखक, ज्यानं या स्पर्धेमध्ये ॲज अ गुणलेखक खूप छान पद्धतीने टेक्निकल गुणलेखक केले प्रणव पाटील. त्याचबरोबर संकेत पाटील आपण देखील या. येस प्रणव, येस आणि संकेत पाटील, खरं तर दोघे भाऊभावच आहेत वाटतं. हां या, मी विनंती करेल हा सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर गुणलेखक म्हणून रणजितजी देसाई देखील आमच्यासोबत जोडले गेले होते. दादा, मी विनंती करेल रणजित दादांचा देखील सन्मान आपल्या माध्यमातून करण्यात येईल. गुणलेखक खूप इम्पॉर्टंट राहिला. एक नाही, दोन नाही, कृष्ण राहुल गुणलेखक स्पर्धेला बोलवायला लागतो, बाबा स्कोर द्या. तो आम्ही कॉमेंट्री झाली की आम्ही स्कोरिंग करत बसतो. 3 गुणलेखक होते, 3 स्कोरिंग. स्पर्धेचा दर्जा काय असतो ना मित्रांनो, तो खऱ्या अर्थानं समालोचक आणि अंपायरला कळून येतो, म्हणून तो आम्ही लोक बाहेर बोलतो आणि अशी ती ॲडव्हर्टायझिंग होते. आणि बनपुरी प्रीमियर लीगचा खऱ्या अर्थानं आत्तापासून दर्जा वाढत गेला, रँकिंगमध्ये येत चालली आहे. पाणी सौजन्याचा सन्मान राहिला होता. मी विनंती करेल आमचे अशोक पाटील साहेब यांचा सन्मान केला जातो. पाणी सौजन्य अशोकजी पाटील साहेब, मी विनंती करेल आपण या. संपूर्ण ग्राउंड बनवण्यामागे वगैरे पिण्याचं पाणी असेल, ग्राउंडसाठी संपूर्ण पाणी असेल, अशोकजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्यांचा यावेळी मात्र सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण स्पॉन्सर आहात म्हणून ही स्पर्धा यशस्वी होते. प्रत्येकाचा खारीचा वाटा राहिला. बनपुरी आबाजी पाटील साहेब, मी विनंती करेल या आपण. आबाजी पाटील साहेब राहिले होते मगाशी, या आपण. आबाजी पाटील साहेब या. या आबाजी पाटील साहेब जे बैलगाडी मालक आहेत, बैलांचे मालक आहेत, या. संतोष पवार या. बैल घेऊन येऊ नका, तुम्हीच या. या दादा या. बैलगाडा हल्ली नाद माहिती आहे प्रत्येकाला काय असतो आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे ती खऱ्या अर्थानं जोपासली गेली. येस, मी विनंती करेल या आपला सन्मान केला जाईल दादा. थँक्यू सो मच. तुम्ही खऱ्या अर्थानं ओपनिंगची शोभा तुम्ही वाढवलीत आणि तुमचा आभार व्यक्त करतो. खारीचा वाटा जो असतो तो देखील महत्त्वाचा असतो. तिळभर वाटा देखील खूप महत्त्वाचा असतो. विक्रमला 2 शब्द जरूर बोलायचे. विक्रम, येस बोलू शकतो तू. येस, नक्कीच आपल्या गावची बनपुरी प्रीमियर लीग एक चांगल्या प्रकारे झाली. ह्या ठिकाणचीही चांगली झाली, त्या ठिकाणचीही चांगली झाली. पण दोन्ही ठिकाणी न होता आमच्या सर्वांची एक इच्छा आहे की पुढच्या वर्षीची बनपुरी प्रीमियर ही एकच व्हावी. कारण क्रिकेटमध्ये कोणतंही राजकारण, भांडण ह्या गोष्टी काय व्हायला नको. केदार आत्ताच बोला महेश पाटील साहेबांना, पप्पा पुढच्या वर्षी एकच लीग झाली पाहिजे. आणि आमची पण सर्व इच्छा आहे. आणि माझी इच्छाच नाही, आमचा जर पुढच्या वर्षी जर एक लीग नाही होत तर आमचा शिंगोडेवाडीला एकही मुलगा खेळणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी ही बनपुरी प्रीमियर लीग ह्याच ठिकाणी व्हावी. पण सर्व भालेकरवाडी, नाईकबा, सर्व बनपुरी गाव, 12 वाड्या, 12 गाव, एक गाव एकत्र व्हावं ही इच्छा आहे. बस, धन्यवाद. विक्रम, तुझीच नाही माझी पण ही इच्छा आहे की याच मैदानामध्ये एकत्र, अरे 4 ते 5 आयकॉन वाढतात यार. काय स्पर्धा होईल मस्त. 3-4 दिवस खेळा, एकाने एक शेर, दुसरा 1.25 शेर, खलीबली होऊन आग लागेल या मैदानामध्ये. आमची सर्वांची इच्छा आहे की एकत्र व्हावी. थँक्यू सो मच. बनपुरी प्रीमियर लीग 2024चा द्वितीय क्रमांकावरती असलेली संघ, आता जो विक्रमनं जो बोलला त्यासाठी बनपुरी कमिटी आमची आत्ताच्या लीगची, यासाठी आमचा 100% पूर्ण पाठिंबा आहे. बघा महेशजी पाटील साहेब, किती ताकद असते बघा. क्रिकेट आहे, राग रुसवा इथल्या इथे एका सेकंदात सगळा बाजूला गेला. एक क्रिकेटने अनोळखी व्यक्तींना एकत्र आणलंय. जेव्हा विषय क्रिकेटचा असतो तेव्हा खऱ्या अर्थानं प्रत्येक जण रुसवा फुगवा विसरून जातो. इथे खऱ्या अर्थानं बनपुरीकरांना क्रिकेट मोठं केलंय. मी म्हणेल क्रिकेट तुम्ही मोठं केलं आणि हा क्रिकेटचा विजय, बनपुरीच्या क्रिकेटचा विजय. एक सन्मान केल्याशिवाय मी तर पुढे जाऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी केली आहे
तो बनपुरीचा खऱ्या अर्थानं यशस्वी आणि एक हुशार व्यक्ती ज्यानं प्रत्येक पदावरती चांगलं काम केलंय. उद्या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचं उपाध्यक्ष पद देखील त्याने चांगलं गाजवलंय. उद्या कुठलंही पद त्या व्यक्तीच्या हातामध्ये द्या. एखाद्याचा जन्म झालेला असतो खऱ्या अर्थानं काही ठराविक कामांसाठी, आणि या व्यक्तीला ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आकडेबाजी असेल किंवा इतर सर्व गोष्टी असतील या चांगल्या पद्धतीने समजतात आणि खऱ्या अर्थानं एक चांगला व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या नजरेसमोर आहे. मी विनंती करेल कृष्णा मराठे यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये महेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते. त्याचबरोबर मी विनंती करेल वैभव देसाई आपण या अध्यक्ष आणि महेशजी पाटील साहेब कृष्णाचा आपल्या शुभ हस्ते आणि अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान आम्ही घेतोय. वैभव दादा खूप मेहनत राहिले यार. कृष्णा सॅल्यूट आहे यार तुला. मॅनेजमेंट काय असते ती छान तुला माहिती, आणि टीम मॅनेजमेंट असेल, इतर छोट्या मोठ्या गोष्टी असेल, आयोजन असेल, आणि या दोघांनी थांबा जरूर. खूप छान. थँक्यू सो मच. वैभव खूप मेहनत घेतली यार, आणि मला माहिती आहे खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही मेहनत घेता तेव्हा तुमच्या खेळावरती इफेक्ट पडतो. तुमची झोप होत नाही, इफेक्ट पडतो, थकवा येतो. तरीही तुझा खेळ चांगला झाला. कशा पद्धतीने संपूर्ण प्रवास राहिला या BPLचा? प्रवास खूप खडतर झालेला आहे. जवळजवळ 2 महिने झालं खूप मेहनत चालू आहे. सर्व मुलांची चालली आहे, माझी तर चालूच आहे, पण माझ्यासोबत सर्व कमिटी आहेत किंवा बनपुरी गावातील सर्व खेळाडू आहेत. सर्वांची मेहनत खूप आहे. विषय असा आहे की एक 4 ते 5 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता, हा सर्वांना माहिती आहे. पायात रॉड होता किंवा मी क्रिकेट खेळण का नाही हेही मला माहीत नव्हतं, पण माझ्या काही एक जिद्द होती. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी पहिल्यांदा डॉक्टरना कुठला प्रश्न विचारला असेल, काय विचारला असेल की मी सरळ झाल्यानंतर मला क्रिकेट खेळता येईल का, हा पहिला प्रश्न मी हॉस्पिटलमध्ये असताना डॉक्टरना विचारलेला. कारण की माझं आवडीचं क्रिकेट आहे, कारण की त्याला मी पहिल्यापासून जीव लावला होता. तर डॉक्टरने सांगितलं तू 100% खेळशील. त्याच्यानंतर मी आपली पहिली BPL झाली, त्या ठिकाणी बेस्ट सिरीज मला भेटली. ती माझी जिद्द होती. आताही मी खेळलो, मी आयोजनामध्ये होतो, खूप मेहनत झालेली, म्हणजे खेळण्याची ही इच्छा नव्हती. कारण माझं पूर्ण 100% लक्ष क्रिकेटपेक्षा आयोजन सक्सेस होण्याचं होतं. की आयोजन सक्सेस जर झालं तर मी स्वतः ही आताची BPL नेल्यासारखं होतं. म्हणजे त्यामुळे मी 100% क्रिकेटपेक्षा मी 100% लक्ष BPL सक्सेस होण्यासाठी दिलं. पण त्यातून देत असताना माझी म्हणजे मी खेळलो पण चांगला किंवा माझा आत्मविश्वास पण वाढला, आणि माझी जिद्द असल्यामुळे मी हे सगळं करू शकलो. आणि सर्व कमिटीचं आणि सर्व इथे जमलेल्या प्रमुख पाहुण्यांचं मी अभिनंदन करतो. सर्वांनी असंच सहकार्य करा. धन्यवाद. कृष्णा, हे बाबा 2 महिने सगळ्यात जास्त त्रास जर मला कोणी दिला असेल तर तो तू आहे. ट्रॉफीचे फोटो पाठव, व्हिडिओ बनवून दे, मिकी माऊस, अंपायर, यूट्यूब, कॉमेंटेटर, DJ. आता नाईट स्पर्धेसाठी तुझं आत्तापासून मागे लागलं की LED स्टंप पाहिजे, त्याला 30 यार्डला लाईट पाहिजे, बाउंड्रीला लाईट पाहिजे, आणि लाईटचा सगळा सेटअप आत्तापासून मागे लागलाय. संपूर्ण तयारी 2 महिन्यापासून तुझी दिसत होती की कंटिन्यू मला रात्री 12:30-1 वाजता पण तुझे फोन कंटिन्यू येत होते की अंपायर नंबर आले नाही, मिकी माऊस नंबर आले नाही, या सर्व गोष्टी. आणि काय बोलशील ऑक्शनपासून संपूर्ण तू मास्टर माइंड आहेस यार. तुझ्या डोक्यात काय चालतं हे आम्हालाही कळत नाही, आणि आमचे विचार जिथे थांबतात तिथून कदाचित पुढचे विचार हे तुझे असतात, हे खरी गोष्ट आहे. आणि काय बोलतोस, कसा राहिला हा सगळा प्रवास? प्रवास एकदम आनंदी झालेला आहे. पहिल्यांदा मी इथे धन्यवाद करेन सर्व स्पॉन्सर आणि कमिटीचे. जर कोणतीही टुर्नामेंट सक्सेस करायची असेल तर पहिल्यांदा स्पॉन्सरांचा हातभार असणं गरजेचं असतं. ज्या सर्व मान्यवरांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली, कमिटीच्या मागे एक विश्वासाने उभे राहिले, त्या सर्वांचं कमिटीच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि राहिला विषय टुर्नामेंटचा, टुर्नामेंटसाठी आम्ही वैभवन मी पहिल्यांदाच भेटलो इथे. मला बोला BPL करायची आहे, पण थोडासा खडतर प्रवास होता BPL करण्यासंदर्भात.
भरपूर संकट आले आणि त्यातून आम्ही एकमेकांना भेटत मग रात्री 12 वाजू 1 वाजू 2 वाजू आम्ही संतोष मोकाशी सरांकडे पण जात होतो आणि त्या ह्याच्यातून आमचं जे कॉलिंग चालत होतं पुण्यातून रणजित असायचा, अनिल देसाई होता, विजू दादा असायचे, आम्ही सर्वांना एकत्र कॉलिंगमध्ये घेऊन आणि ज्यांना शक्य आहे त्यांना एकत्र मुंबईमध्ये भेटून टाईम टेबल न बघता कामावरून सुट्टी असेल किंवा काय असेल सर्वांना भेटून एकत्रित करत नियोजन केलेलं आहे. आणि जसं साहेबांनी केदारने आशा बाळगली आहे पुढच्या वर्षी 12 वाड्यात 3 गावांचे म्हणून 1 BPL करायची, हा आमचा आत्ताही हे होता प्रयत्न होता आणि यापुढेही असेल. कोणत्याही खेळाडूला आपल्याकडून वैयक्तिक किंवा कोणत्याही बाबतीत हे केलं मतभेद केला जाणार नाही. समोरून आले कमिटीकडे, कमिटी इथून पुढे त्यांना घ्यायला तयार आहे आणि पुढचं आयोजन ह्याच्यापेक्षा मोठं करू. राहुलनं जसं सांगितलं की आत्ताचं आयोजन झालं, पुढचं आयोजन गुलदस्त्यात आहे, तर 100% गुलदस्त्यात आहे. ह्याच्यापेक्षा मोठं आणि खणखणीत आयोजन या वर्षी राहणार आहे. एवढं बोलून मी आज संपवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप मेहनत राहिले आणि आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब, मी विनंती करेल 2 शब्द आपल्या माध्यमातून देखील. बनपुरी प्रीमियर लीगच्या या 3ऱ्या पर्वाचं सांगता असताना आता आपल्याला शिंगवडेचा एक खेळाडू बोलला की पुढल्या वर्षी एकच प्रीमियर लीग व्हावी. मी कमिटीला व सर्वांना या ठिकाणी विनंती करीन की आपल्या 12 वाड्या आणि 1 गाव ह्या गावातील असणारे सर्व खेळाडू ह्या प्रीमियर लीगमध्ये सामावून घ्या. वेळ पडली तर संघ वाढवा आणि ही स्पर्धा ही आत्ता ज्या स्टेजला आहे त्याच्यापेक्षा आणि उंचीवर जाण्यासाठी आमचा सर्वांचा तुमच्या प्रयत्नाला साथ लाभेलच, परंतु तुम्ही वेगवेगळ्या करू नका आणि या स्पर्धेला अधिक भागामध्ये तालुक्यामध्ये कसं नावावर उपाला येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. या 2 दिवसापूर्वीपासून चालू असणाऱ्या स्पर्धेत सर्व टीमनी सहभाग घेतला आणि आपला उत्कृष्ट खेळ दाखवून सर्व ग्रामस्थांना मनोरंजन व 1-2 दिवसासाठी चांगल्या प्रकारे माहोल निर्माण केला. त्याबद्दल सर्व खेळाडूंचे ज्यांचे जिंकले त्यांचं सुद्धा अभिनंदन. जे पराभूत झाले त्यांनी खिलाडू वृत्तीनं पराभव स्वीकारला त्यांचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी भाग घेऊन आपल्या गावातील स्पर्धा एक चांगल्या उंचीवर नेण्याचं खिलाडू वृत्तीनं काम केलं. अशीच पुढल्या वर्षी चांगली स्पर्धा करा. वेळ पडली तर आणि 2 टीम वाढवा. कोणी या ठिकाणी स्पॉन्सरशिप घ्यायला अनेक तयार असतील, परंतु सर्व मुलं एकत्र खेळली पाहिजे. डे नाईट तर डे नाईट सामने घ्या, परंतु वेगळ्या भरवू नका. 1 दिवस 2 दिवस ते 3 दिवस लागले तरी चालेल, परंतु आपल्या गावातील सर्व मुलं खेळताना एकत्र दिसली पाहिजे. त्यामुळं आपल्या सर्वांची एकी वाढते. ही स्पर्धा अधिक उंचीवर नेण्यासाठी ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वजण कमिटीच्या बरोबरीने आहोत. इथून पुढे सुद्धा सहकार्य करू एवढीच मी या ठिकाणी बोलतो आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा जिंकलेल्या टीमचं अभिनंदन व सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. लेजंड खेळाडू या बनपुरी गावातील खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान यावेळी केला जाईल. मास्टर खेळाडू मी विनंती करेल चंद्रकांतजी पवार सर, मी विनंती करेल मास्टर खेळाडू ऑफ दी बनपुरी आणि ज्यांनी बनपुरी गावाचं क्रिकेट खऱ्या अर्थानं सुरू केलं, ज्यांनी क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट कसं जगायचं हे ज्यांनी शिकवलं त्यांचा सन्मान महेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितोय. द लेजंड प्लेअर ऑफ बनपुरी, खऱ्या अर्थानं बनपुरी गावातील खेळाडू ज्यांच्या तालमीमध्ये क्रिकेट शिकले गेलेत असे खेळाडू, लेजंड मास्टर खेळाडू, क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जगा हे ज्या खेळाडूंना आम्हाला शिकवलं त्यांचा सन्मान आभार व्यक्त त्यांचे केले जात आहेत. येस, महेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्हाला दिली जाते. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आता ज्यांचा सन्मान झाला ते आमच्या शिवतेज क्रिकेटचे पहिले कॅप्टन आणि मला वाटतं अशोक सर लटके सर यांनी आम्हाला सुरुवातीला ह्या ठिकाणी स्पर्धा बनवण्यासाठी बक्षीस सुद्धा दिले होते. त्यावेळेला चंद्रकांत, मी असेल, सतीश असेल, आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी त्यावेळेला स्पर्धेची सुरुवात केली. त्या चंद्रकांत त्यावेळेला सुद्धा होता, आजही यांच्याबरोबर आहे. वाटून छान वाटतंय. त्याने अशीच आपली फिटनेस चांगला ठेवावा आणि पुढील ही स्पर्धा चांगल्या यशस्वी करण्यासाठी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जाऊयात सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच या स्पर्धेचं बनपुरी प्रीमियर लीग या स्पर्धेचं सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट मी आवाज देईल. अर्थातच
चंद्रकांतजी जाधव साहेब यांची टीम CJ11 वेलकम. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. मेडल्स या स्पर्धेचे संपूर्ण दिले जातील. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच चंद्रकांत जाधव साहेब यांची टीम CJ11 बनपुरी प्रीमियर लीगची. खऱ्या अर्थानं संघ मालकांना विनंती करेल आपण देखील या. CJ11 या स्पर्धेमध्ये सेकंड प्राइज ज्यांच्या नावावरती राहिल्या अशी टीम संघ मालकांना विनंती करेल आपण फ्रंटला या, कारण की तुमच्यामुळे टीम आहे. मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं प्राइज आपल्याला देण्यात आलं ते आमच्या खऱ्या अर्थानं स्पॉन्सर अर्थातच द्वितीय क्रमांकाचे सन्मान्य आदरणीय संतोषजी मोकाशी शेठ. मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यावेळी मात्र चेक आणि प्राइज दिला जाईल. मित्रांनो एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्यात. बनपुरी प्रीमियर लीगचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी CJ11 चंद्रकांतजी जाधव साहेब यांची टीम येलो आर्मी. येस ही आहे सेकंड प्राइज मानकरी CJ11 अर्थातच चंद्रकांतजी जाधव साहेब यांची ती टीम आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर स्वतः संघ मालक आहे. ट्रॉफी आहे. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती त्यावरती विराजमान आहे. आणि अगदी फ्लॅग देखील त्यांचा अगदी फडकतोय. सध्या अगदी CJ11चा फ्लॅग तुम्ही पाहता तो देखील फडकतोय. थँक्यू सो मच. मनापासून आभार तुम्हा सर्व टीमचा सर्व मेंबर्सचं खेळाडूंचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मनोजी पाटील साहेब आमचे विद्यमान सरपंच आपल्या माध्यमातून देखील 2 शब्द जरूर ऐकायचे खेळाडूंना. खरं पाहिलं तर ही स्पर्धा पाहून सर्वच गावकरी आश्चर्यचकित झालेले आहेत. हे नियोजन कमिटीचं एवढं सुंदर नियोजन आणि त्याला भक्कम पाठबळ देणारे हे स्पॉन्सर यांचं सर्वांचं कौतुक करावंसं एवढं कमी आहे. या स्पर्धेनिमित्त आपण जरी खेळत असला तरी आजची ही उद्याची ही जी नवी पिढी आहे ही जे लहान चिमुकली आहेत यांना सुद्धा तुमच्याकडून खूप मोठी प्रेरणा मिळते. ही स्पर्धा अशीच वृंदगीत व्हावी यासाठी मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. यामधून निश्चितच वाद नसून नाद आहे असंच यामधून सिद्ध होतं. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेल या स्पर्धेचा बनपुरी प्रीमियर लीगचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी अर्थातच अविनाशजी मोकाशी साहेब यांची टीम अद्वैत वॉरियर्स वेलकम. येस मी विनंती करेल सरपंच आपल्या शुभ हस्ते आणि इतर सर्व मान्यवर आपण सर्वांनी उभे राहा. सर्वांच्या शुभ हस्ते मी विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट देऊ इच्छितोय. या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाच्या नावावरती जात आहे अद्वैत वॉरियर्स टीम. फ्रंटला मंगेश, तदनंतर संघमालक अविनाशजी मोकाशी शेठ आणि फर्स्ट प्राइज या स्पर्धेचा आपण पाहिले तर अद्वैत देखील आहे आज. आणि या टीम संपूर्ण टीम या जॉईन व्हा प्लीज. जे मनोजी पाटील साहेब असतील मी विनंती करेल येस विद्यमान सरपंच आपण या फ्रंटला. मनोजी पाटील साहेब हे फर्स्ट प्राइजचे स्पॉन्सर सन्मान्य आदरणीय आपण पाहिले तर अर्थातच महेशजी पाटील साहेब मात्र ही प्राइज आम्ही देऊ इच्छितोय. आमचे विद्यमान बनपुरीचे सरपंच मनोजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते प्राइज दिलं जाईल.
फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट बनपुरी प्रीमियर लीग 2024चा खऱ्या अर्थानं मानकरी, या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं हिरो आणि चॅम्पियन ठरलाय अर्थातच तिसऱ्या पर्वाचा अविनाजी मोकाशी शेठ यांची टीम अद्वैत वॉरियर्स. खूप साऱ्या शुभेच्छा टीमला. वेल प्लेड यार. ऑरेंज आर्मी या टीम मध्ये खऱ्या अर्थानं उठून दिसली. खूप मेहनत राहिले या टीमची आणि अद्वैत वॉरियर्स खऱ्या अर्थानं आधी टेन्शन मध्ये होती आणि नंतर कमबॅक केला या टीमनं. अशी मॅच झाली जिथे कमबॅक केला आणि थँक्यू सो मच सर्व टीमचं, सर्व संघ मालकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. चुकून जर कोणाचं नाव आणि सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हा सर्व कमिटी मेंबर्सचं, सर्व खेळाडूंचं, गावकऱ्यांचं, मानकऱ्यांचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. जाता जाता जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय जिजाऊ, जय क्रिकेट. धन्यवाद. आणि एक अनाउन्समेंट आहे ती नक्की ऐकून घ्या. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रथमतः यंदाच्या BPL साठी ज्या सर्व स्पॉन्सर्सनी आणि सर्व गावकऱ्यांनी